1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी मुस्तफा डोसा आणि फिरोज खानला फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी सीबीआयने केली. मुस्तफा डोसाची 93च्या बॉम्बस्फोटामध्ये याकूब मेननपेक्षाही मोठी भूमिका होती. त्यामुळे दोन्ही आरोपींना याकूब मेननप्रमाणेच फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी टाडा न्यायालयात करण्यात आली. बॉम्बस्फोटाच्या बद्दल दुबईमध्ये झालेली मीटिंग, पैशांची जमवाजमव, अवैध शस्त्रसाठा आणि RDX भारतामध्ये आणणं अशा सगळ्या गोष्टींमध्ये या दोघांची महत्त्वाची आणि मोठी भूमिका राहिली आहे. दरम्यान आज सीबीआयनं शिक्षेबद्दलचा आपला युक्तिवाद पूर्ण केला असून उद्यापासून पुन्हा शिक्षेवरची सुनावणी सुरूच राहणार आहे. पूर्वी सुप्रीम कोर्टाने जी जजमेंट दिली आहे ज्याच्यामध्ये ॲग्रेवेटिंग सर्कमस्टन्सेस असतात, ती सगळी ॲग्रेवेटिंग सर्कमस्टन्सेस कोर्टासमोर ठेवून त्यांनी जे रोल प्ले केलेले आहेत ह्या गुन्ह्यामध्ये त्याच्या विरुद्ध जे काही त्यांचे रोल्स आहेत त्याच्याप्रमाणे फाशीची शिक्षा मागता येते, त्याच्याप्रमाणे मागितली आहे.